आता पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। कुलाबा ते नरीमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग आता मोकळा झाला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला। कुलाब्यातली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याची मदत होणार आहे। कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार आहे। दक्षिणेकडे जाण्यासाठी हा मार्ग मोकळा होणार आहे। यापूर्वीच पुलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय झाला होता। कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून आता नवीन मार्ग तयार केला जाणार आहे। यापूर्वी नरीमन पॉइंट ते कफ परेड असा पुलाचा मार्ग होता। समुद्राच्या मधून जाणारा पूल आता किनाऱ्यावरून जाणार आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आता कुलाबा ते नरीमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाला। हा मार्ग नेमका कसा असणार आहे? कुलाब्यात नरीमन पॉइंट हा सागरी सेतूचा मार्ग जो मोकळा झालेला आहे। एक महत्त्वाचा निर्णय आज विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीच्या बैठकीत झालेला आहे। त्यामुळे कुलाबा भागातली जी वाहतूक कोंडी आहे ही सुटणार आहे। खरं तर हा पहिले कुलाबा ते कफ परेड असा हा रस्ता होता, परंतु काही कोळी बांधवांचे प्रश्न होते। हे प्रश्न सोडवण्यासाठी आता हा मार्ग अशा प्रकारे चेंज करण्यात आलेला आहे आणि यामुळे एकंदरीतच कोळी बांधवांचं जे मत्स्यालय आहे तेही तिथे होणार आहे। ते निसर्ग रम्य असं तिथलं ते वातावरण तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे तिथे कोळी बांधवांना जो व्यवसाय आहे त्याचा वाव मिळणार आहे। त्यामुळे अनेक फायदे या निर्णयामुळे होणार आहेत। विस्तार माहितीसाठी